तर ठाकरेंची शिवसेना सुद्धा आज मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्या रणनीती संदर्भात गुप्तता पाळण्यात आली आहे। मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होऊ नये, अन्यथा वेगळा संदेश जाऊ शकतो। यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर आणि उपमहापौर पदाचा अर्ज भरला जाऊ शकतो। महत्त्वाचं म्हणजे बहुमत नसतानाही ठाकरेंची शिवसेना अर्ज भरण्याची शक्यता आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार, तर सोमवारी मतमोजणी होणार। चंद्रपुरात सत्तेचा सोपान गाठण्यासाठी उद्धव ठाकरे लवचिक भूमिकेच्या तयारीत। भाजपकडे 1.5 वर्षांच्या महापौरपदाची मागणी, तर काँग्रेसच्या 27 नगरसेवकांची अखेर एकत्रित गटनोंदणी। अजितदादांच्या निधनानंतर आता बारामती मतदारसंघामध्ये आयोगाकडून पोटनिवडणुकीची तयारी सुरू। विशेष मतदार यादी फेरआढावा कार्यक्रम जाहीर। मुंबईत भाजपच्या महापौर पदाच्या नावाची आज घोषणा। भाजपच्या नगरसेवकांची पालिका मुख्यालयात महत्त्वाची बैठक। भाजप अध्यक्ष अमित साटम घोषणा करणार। भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांचे नेते एकनाथ खडसेंना कोर्टाचा दणका। खडसेंसह पत्नीविरोधात अजामीनपात्र वॉरंट, फेब्रुवारीला पुढील सुनावणी। युवा टीम इंडियानं 6व्यांदा जिंकला विश्वचषक। इंग्लंडवर 100 धावांनी मात। वैभव सूर्यवंशीच्या वादळी 1.5 शतकानंतर अंबरीशचा भेदक मारा। कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी आनंदोत्सव। अमेरिकेच्या कृषी उत्पादनांना भारताची दारं सताड उघडी। भारत अमेरिका व्यापार कराराची अंतरिम रूपरेषा जारी। रशियाकडून भारत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तेल खरेदी करणार नसल्याचंही संयुक्त निवेदनात नमूद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।